नमस्कार. मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. मानस संध्याकाळी 6ला घरी येत असे. चहा घेतला की अपार्टमेंटच्या गार्डनमध्ये गप्पा मारत बसत असे. मंजिरीने जेवायला बोलवलं की तू जेवून घे हे उत्तर ठरलेलं असे. 2-3 आठवड्यातच मंजिरीचे जेवण्यासाठी फोन करणे बंद झाले, कारण त्याची गप्पाची मैफिल त्याला मंजिरीपेक्षा जास्त महत्त्वाची असे. रात्री अर्धा एक तास बायकोसोबत फॉर्मॅलिटी पूर्ण करणे म्हणजे लग्न का, असा प्रश्न आता मंजिरीला पडायला लागला. लग्नाला 1 वर्ष झाले, पण मंजिरीसाठी मानससोबत राहणे म्हणजे मन मारून जगणे होते. आणि अख्खं आयुष्य कसं घालवायचं असं मूळबार नाही आहे तोपर्यंत काहीतरी निर्णय घेऊन मोकळं व्हावे असं मंजिरीला वाटत होते. मंजिरीने वेदजवळ विषय काढला. तू माझ्याशी लग्न करणार असशील तर मी मानसपासून घटस्फोट घेते. असं लपून छपून किती दिवस भेटायचं? उद्या तुझंही लग्न होईलच की. तुला मी खरंच आवडते का? आवडते म्हणून तर फिरवतो ना तुला राणी. मी ठरवलंय, मी मानसला सगळं खरं खरं सांगणार आहे आणि मोकळी होणार आहे. ठीक आहे, असंही तुझ्या अशा अपेक्षा तो कधीच पूर्ण करू शकणार नाही. आणि मी तुला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही याची खात्री देतो. दुसऱ्याच दिवशी मंजिरीने स्वतःच्या आईबाबांना बोलून घेतले. मानसलाही संध्याकाळी लवकर घरी बोलवले. आई बाबा, मी आता जे काही बोलणार आहे ते ऐकून तुम्हाला राग येईल, पण तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा. मला आता यापुढे मानससोबत विवाहबंधनात राहायचं नाही आहे. मानसकडे गल्लेलट पगाराची नोकरी आहे, पण 4 व्हीलर काढायला जर तो सतत पेट्रोल करत असेल तर तो पगार काय कामाचा? आज या फ्लॅटमध्ये येऊन 3 महिने झाले तरी फॅन, कूलर अशा साध्या वस्तूही हा माणूस घरात आणत नाही. जास्त हट्ट केला तर भांडण होतं. आणि या माणसाचं शेवटचं वाक्य, तू घेऊन ये मग, असे असते. आठवड्यातून 1 दिवस भाजी व महिन्यातून एकदा किराणा आणण्यापलीकडे या माणसाचा मला संसारात काहीही उपयोग नाही. पुढे मुलबाळ झाले तर गुंता वाढतच जाईल. त्यापेक्षा आत्ताच वेगळं झालेले बरे. जावई बापू आत्ताच्या मुली शिकलेल्या आणि नोकरी करणाऱ्या. तुम्ही वेडिंग मटेरियल म्हणून माझ्या मुलीच्या आयुष्यात अपयशी ठरलात. तिचा जो निर्णय आहे त्यात मी काहीही बोलणार नाही, कारण तिने आनंदात वैवाहिक आयुष्य व्यतीत करावे एवढेच मलाही वाटते. मंजिरीच्या बाबांनी विचार करून हळुवारपणे मत दिले. अहो, काय बोलताय तुम्ही? तिच्या नादाला काय लागत आहात तुम्ही? अगं सोनू, लग्न कोणी असं मोडतं का लगेच? होईल सुधारणा हळूहळू त्यांच्यात. त्यांना एक संधी तर दे. मंजिरीची आई काकुळतीला येऊन बोलत होती. आई, संधीचा प्रश्न नाहीये. मी जी काही कारणे सांगत आहे तो त्यांचा स्वभाव आहे आणि माणसाचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही. असंही माझ्यासाठी कोणीतरी स्वतःला बदलून घ्यावे हे मलाच पटत नाही. मंजिरी, मलाही कोणीतरी जबरदस्ती माझ्यासोबत राहावे हे मला आवडणार नाही. मी खूपच साधा मुलगा आहे. सतत ग्रीटिंग देणे, गाणी म्हणणे, कलरफुल कपडे घालणे, पार्टी, टुरिझम हे मला नाही जमणार. मला माफ कर. तुला अपेक्षित असलेलं वेडिंग मटेरियल नाही आहे मी तुला मोकळं करायला तयार आहे. थांबा, मला अजून काहीतरी सांगायचे आहे. मी तुमचा लहान भाऊ वेदशी लग्न करणार आहे. हे वाक्य ऐकताच मानसची नस तडकली. डोळे रागाने लाल झाले, पण एकही शब्द न बोलता दरवाजा जोरात आपटून तो घरातून निघून गेला. 6 महिन्यांनी वेद आणि मंजिरीने रजिस्टर लग्न केले आणि पुन्हा संसार सुरू केला. वेदच्या आईबाबा आणि मानस यांचा विरोध पत्करून हा विवाह पार पडला. 2 वर्षांनी पुन्हा मानसचा विवाह झाला. एक गावाकडची सुंदर मुलगी त्याला मिळाली. दोघांचाही संसार सुखाचा सुरू झाला.
कालांतराने मंजिरी, मानस आणि वेद या तिघांनाही आपण घेतलेला निर्णय योग्यच होता हे जाणवले. केवळ समाज काय म्हणेल म्हणून नकोसे असलेले संसाराचे गाडे ओढण्यापेक्षा मोकळं बोलून वेळीच पायवाट बदललेली चांगली असते. तर मित्रांनो, स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.